पावसाळ्यामध्ये आपल्या अंगणामध्ये अनेक प्रकारच्या अलगीज वाढलेल्या दिसतात. बऱ्याच वेळेला या अलगीवरून पाय घसरून आपण पडतो. तर इथे सुद्धा आमच्या घराच्या अंगणामध्ये अशा प्रकारची ही अलगी म्हणजेच शैवाल वाढलेलं आहे. तर हे शैवाल नक्की कोणत्या प्रकारचं आहे हे आपण नुसत्या डोळ्याने बघून सांगू शकत नाही. हे शैवाल आपल्याला लॅबमध्ये नेऊन त्याची स्लाईड बनवून मायक्रोस्कोप खाली फोकस करूनच मग आपण सांगू हे शैवाल कलेक्ट करतो. इव्हन घेते बॉटलमध्ये टाक. ओके, तर उद्या आपण लॅबमध्ये जाऊन त्याची स्लाईड बनवूया आणि छानपैकी त्याची डायग्राम काढून आपण बघूया नक्की हे कोणत्या प्रकारचं शैवाल आहे. आमचा प्रयोगशाळा सहाय्यक सिद्धेश अलगीचं सॅम्पल इथं कलेक्ट करतोय आणि ही अलगी आपण लॅबमध्ये नेऊन मायक्रोस्कोप खाली फोकस करून बघणार आहोत नक्की कोणत्या प्रकारचं शैवाल आहे. आपण कलेक्ट केलेली जी अलगी आहे 10x ऑब्जेक्टिव्ह खाली त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला अशा पद्धतीचं बघायला मिळेल आणि हेच स्लाइड जर आपण मॅग्निफाईड केली, एनलार्ज केली आणि 45x ला ऑब्झर्व केली तर अशा प्रकारचं डिटेल स्ट्रक्चर आपल्याला मायक्रोस्कोप खाली बघायला मिळेल. याच्यामध्ये आमचे विद्यार्थी शैवालाची स्लाईड फोकस करत असताना एक वेगळा जीव त्यांच्या नजरेस पडला. याचं नाव आहे एलोसोमा ॲनिलिड. ॲनिलिडामध्ये येणारा हा एक छोटासा वर्म, डोळ्याला न दिसणारा असा हा वर्म आहे. दूषित वॉटर बॉडीजमुळं हा आपल्या शरीरात जाऊ शकतो पाण्याबरोबर. अशा अनेक प्रकारचे जीव पाण्यामार्फत आपल्या पोटामध्ये जाऊ शकतात आणि आपली एंटायर सिस्टीम ते ब्रेक करू शकतात. आता या स्लाईडमध्ये बघा एक छोटासा जीव तुमच्या नजरेसमोर दिसेल. हा दुसरा तिसरा कोणी नसून हा पॅरामेशियम आहे. दूषित पाण्यामध्ये अशा प्रकारचे हे जीव असतात आणि पाण्यामार्फत आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये ते एंट्री करतात